माझं लग्न एका एन-आर-आयसोबत होईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. मला खूप लोकांनी डी-एममध्ये विचारलं आहे, की "तुझं लव्ह मॅरेज आहे का?" मी म्हटलं, "चला आज आपण याच्यावर बोलूया." तर माझं लव्ह मॅरेज नाही, माझं टिपिकल अरेंज मॅरेज आहे. आणि जेव्हा मी पुणेमध्ये जॉब करायची ना, तेव्हा माझं सगळं फिक्स होतं. कुठे घर घ्यायचं आहे, कधी घर घ्यायचं आहे, इथपर्यंत. पण देव म्हटला, "अगं थांब जरा, मी तुझ्यासाठी वेगळंच डिसाईड केलं आहे. ते तू एक्सपेक्ट पण नाही करू शकत." आणि एके दिवशी मला एक स्थळ आलं, ते म्हणजे एन-आर-आयचं. स्थळ आल्यापासून ते एंगेजमेंटपर्यंत, एंगेजमेंटपासून लग्नापर्यंतचे खूप किस्से झाले. काही क्यूट किस्से, फनी किस्से, नर्व्हस किस्से, रिलेटिव्हचे किस्से, मग आमचे लेट नाईट कॉल्स, फर्स्ट मीट, फर्स्ट कॉफी या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत-करत फायनली आमचं लग्न झालं. आणि आज मी यूकेमध्ये आहे एका कंप्लीटली नवीन आयुष्यामध्ये. तेव्हा विचार येतो, खरंच माझा हा प्लॅन परफेक्ट होता का? तर उत्तर येतं नाही. पण जे देव प्लॅन करतो ना, ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं. आणि कधी-कधी अरेंज मॅरेज पण स्टोरी बुक असतात. फक्त चॅप्टर उघडायला हिंमत लागते.